आणि यानंतर आपण मुंबईत जाऊयात। आदित्य ठाकरे यांच्या तिरंगा रॅलीला सध्या सुरुवात होणार आहे। तिरंगा आंदोलन हे केलं जाते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये। मुंबईतल्या ज्या मोकळ्या जागा आहेत, जी मोकळी मैदानं आहेत, ती विकासकाला देण्याचा घाट हा सरकारकडून घातला जातोय असा आरोप करत आदित्य ठाकरेंनी सातत्यानं हे जे मुद्दे आहेत ते मांडलेले होते। काल देखील आदित्य ठाकरेंनी मुलुंडमध्ये जाऊन एका भूखंडाची पाहणी केलेली होती। त्यामुळे आता जास्तीत जास्त नागरिकांनी या मोकळ्या जागा ही जी मैदान आहेत ती वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, असं आंदोलन आपण उभारूयात असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं आणि याच आता आंदोलनाला सुरुवात होते आहे। नेव्हिल डिसूजा मैदान जे आहे, जे फुटबॉलचं मैदान आहे, हे मैदान वाचवण्यासाठी आता आदित्य ठाकरेंनी हे आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून नेव्हिल डिसूजा मैदानाचं जे आरक्षण आहे ते आपण वाचवूयात असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलेलं होतं। आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत हे देखील पोहोचलेले आहेत। या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ लोकांच्या हातामध्ये तिरंगा असेल आणि हाच तिरंगा आपण घेऊन जे मैदानांचं आरक्षण बदललं जात आहे त्याला विरोध करूया असं आवाहन करत आदित्य ठाकरे हे देखील फुटबॉलचा टी-शर्ट परिधान करून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे बंधू तेजस ठाकरे हे देखील या आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। तेव्हा आता या आंदोलनाच्या दरम्यान आदित्य ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, औत्सुक्याचं असणार आहे। नमस्कार, आदित्य जी ऑलरेडी अपडेट जाणून घेऊयात। अजय माने आपल्यासोबत आहे। अजय, आदित्य ठाकरे पोहोचलेत, अर्थातच या आंदोलनाचं पुढचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? आपण जर पाहिलं तर नुकतेच आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आदित्य ठाकरेंसोबतच त्यांचे आमदार मंडळी असतील, खासदार आणि युवा सेनेची जी कार्यकारिणी ही सगळी मंडळी सोबत आहे। आज हे जे मुंबई फुटबॉल असोसिएशनचं म्हणजे नेव्हिल डिसूजा मैदान म्हणून ज्याची ओळख आहे 2026 मध्ये ह्याचं आरक्षण बदलण्याचा निर्णय आला, पण याच्यावर अनेक दशकं फुटबॉल जो आहे तो खेळवला गेला आहे आणि ते मैदान कन्व्हेन्शन सेंटरसाठी देण्यात यावं असं आरक्षण बदल आणि त्याच्यानंतर हे आंदोलनाची भूमिका जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यातच आपण जर पाहिलं तर समोरचा जो बॅनर आहे रेड कार्ड टू बीजेपी, म्हणजे फुटबॉल मध्ये ज्यावेळेस फाऊल होतो किंवा काही चुकीचं घडतं त्यावेळेस अंपायर कडून जो आहे ते निरीक्षकाकडून जे ते लाल रंगाचं कार्ड दाखवलं जातं की ही चुकीचं आहे। त्याच अनुषंगाने आता सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत जो आहे तो हा संपूर्ण आंदोलनाची हाक दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही सगळी मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहिजे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या वेळेस अशा आंदोलन घेतली जातात तर आदित्य ठाकरेंकडून आंदोलनाची हाक दिली जाते, पण याही आंदोलनात कोणत्याही पक्षाचा झेंडा जो आहे तो नसलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नीट कथित घोटाळा पेपर फुटी प्रकरणात घेतलेलं जे ते शिवाजी पार्क मधलं आंदोलन असेल किंवा विजयोत्सव असेल त्यावेळेस सुद्धा असाच देशाचा तिरंगा फडकवला जात होता। आणि आजही जरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून या आंदोलनाची हाक दिलेली असली तरी कोणत्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी नाही, फक्त देशाचा जो तिरंगा आहे तोच या ठिकाणी प्रत्येकाच्या हातात आहे। वेगवेगळ्या पाट्या त्याच्यावरून निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाचा जो एकंदरीत इतिहास आहे तो एका स्क्रीनवर मांडला जातोय। त्या ठिकाणाचे खेळाडू कसे पुढच्या लेवलपर्यंत किंवा मग परदेशात जाऊन या मैदानाची ख्याती मांडत जो आहे तो गेम खेळताना पाहायला मिळते। त्याच्या व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप या ठिकाणी चालवल्या जातात। तसंच या ठिकाणी आतापर्यंत खरं तर 3 दशकांपासून या मैदानावर फुटबॉल खेळवला जायचा। अनेक टुर्नामेंट, अनेक मॅचेस आणि अनेक प्लेयर या मैदानातून बाहेर जाऊन जे ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉलच्या ज्या छोट्या मोठ्या टुर्नामेंट होतात त्या ठिकाणी नेतृत्व करताना, खेळताना, गोल करताना पाहायला मिळाले, डिफेंडिंग करताना पाहायला मिळाले आणि त्यांच्यासाठी हा लढा आहे असं म्हटलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी मंडळी जी ती या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। आदित्य ठाकरेंसोबतच इथले ते स्थानिक आमदार मंडळी असतील किंवा इथे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ठाकरेंच्या शिवसेनेने जरी आंदोलनाची हाक दिलेली असली तरी काँग्रेसचे इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत राजा रेहबार खान हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मनसेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्यार्थी आणि जे खेळाडू या अजय, ठिकाणी तू ज्यांची उपस्थिती खरं तर सांगतो यामध्ये आणखी एक लक्षवेधी उपस्थिती आहे, ते म्हणजे आदित्य यांच्यासोबत तेजस ठाकरे देखील यावेळेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। याकडे कसं बघायचं?
हा एक महत्वाचा खरं तर पर्स्पेक्टिव्ह आहे, कारण की अनेक वेळा आंदोलनात जे ते मेनस्ट्रीम पॉलिटिकल आंदोलन असतील त्यावेळेस आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पण तेजस ठाकरे थेट या अशा गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं क्षेत्र जे आहे ते वाईल्ड लाईफमध्ये ते करत आहेत. पण आजच्या या मैदानासाठी, या मैदानाच्या आंदोलनात जे ते तेजस ठाकरे यांची उपस्थिती झालेली आहे. त्यामुळे दोन्ही बंधू जे ते या ठिकाणी मंचावर आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर याआधी ठाकरेंचे ज्युनियर बंधू आंदोलनाला असायचे ते म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे. पण अमित ठाकरे जे आहेत ते संभाजीनगरच्या दौऱ्यावर असल्याचं म्हटलं जातं आणि आता आपल्या बंधूला साथ देण्यासाठी तेजस ठाकरे सुद्धा या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एकीकडे मैदान वाचवण्याचं आंदोलन असेल किंवा मुंबईतल्या जे मोकळ्या जागेचं भूखंड आहेत ती वाचवण्याचा हा जो लढा असेल आणि त्या लढ्यात आपल्या भावासोबत खांद्याला खांदा लावून उतरायचंय का हा प्रश्न आणि त्याच्यानंतर हे उत्तर म्हणजे की उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे उपस्थित नसताना तेच आदित्य ठाकरे यांच्या सोबत तेजस ठाकरे जे आहेत या फुटबॉल असोसिएशनच्या मैदानात दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तेजस ठाकरे सुद्धा फुटबॉल खेळतात असं जे ते एक बॅकग्राऊंड आहे त्याच्या साधारणतः स्पोर्ट्स फुटबॉल राहिलेला आहे स्कूल आणि शाळा आणि कॉलेज लेवलला. आणि त्याच्यानंतर आता या फुटबॉल मैदानाच्या लढ्यामध्ये तेजस ठाकरे सुद्धा आदित्य ठाकरेंनी ज्या आंदोलनाची हाक दिलेली त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल अजय, खरं तर मोठी गर्दी जमलेली आहे. खेळाडू असतील, फुटबॉल प्रेमी असतील, त्यासोबतच आदित्य ठाकरे हे असतील, त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी झालेले असतील. आता हे आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर याची पुढची रूपरेषा कशी असणार आहे? आपण जर पाहिलं तर याची पुढची रूपरेषा अशीच असणार आहे की ज्यावेळेस या संपूर्ण आंदोलनाला सुरुवात होईल त्याच्यानंतर आदित्य ठाकरे जे ते या नेमकं हे प्रकरण काय हे मंचावरून मांडतील. त्याच्यानंतर इथली जी पदाधिकारी म्हणजे मुंबई फुटबॉल असोसिएशनची जी एकंदरीत संघटना किंवा कार्यकारिणी आहे त्यातील काही लोक आहेत ते ह्या मैदानाचं महत्त्व जे ते पटवून देतील. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की इथे आलेले जे फुटबॉलचे प्लेयर आहेत किंवा जे फुटबॉल या मैदानावर खेळतात त्यांचे पालक आहेत त्या पालकांच्या नेमक्या भावना काय त्या ज्या आहेत त्या मांडल्या जातील. त्यामुळे जे आपण शिवाजी पार्कमध्ये चित्र पाहिलं होतं, तिरंगा रॅलीच्या वेळेस जे चित्र पाहिलं होतं तसंच एकंदरीत रूपरेषा या ठिकाणी असेल. म्हणजे पालकांशी थेट संवाद असेल, ज्या खेळाडू आहेत त्यांच्याशी थेट संवाद असेल आणि हे ग्राउंड हे मैदान का वाचवणं महत्वाचं आहे त्याबाबतची एकंदरीत भूमिका जी आहे ती मांडली जाईल. पण यासोबतच मुंबई फुटबॉल असोसिएशन कडून सुद्धा मतं मांडली जातील. या मैदानाचा इतिहास जो आहे तो सांगितला जाईल. आणि खरं या सगळ्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की सत्ताधारी पक्षावर सुद्धा निशाणा जो आहे तो साधला जाईल. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर निशाणा नेमका का साधला जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की थेट मंचावर जर आपण पाहिलं तर रेड कार्ड टू बीजेपी म्हणजे भाजपला जे ते टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता खरं तर अजय सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे आता आदित्य ठाकरे नेमकं काय बोलतात याच्याकडे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेतच राहू.